नागपूर शहरात अंमली पदार्थ विक्रीवर पाचपावली पोलिसांचा मोठा प्रहार। नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे। पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार सापळा रचण्यात आला। पंचासमक्ष आरोपींची झडती घेतली असता त्याच्याकडून 1 किलो 191 ग्रॅम गांजा आणि 300 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 30,075 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सौरभ रामस्वरूप असज्जा, वय वर्ष 21 असे असून तो कमल चौक परिसरातील रहिवासी आहे। चौकशी दरम्यान त्याने हा गांजा गोंदिया येथील अग्रवाल नावाच्या इसमाकडून घेतल्याची कबुली दिली। या प्रकरणातील मुख्य आरोपी सध्या फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत। या प्रकरणी एनडीपीएस ऍक्ट 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याचा पीसीआर मंजूर करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहेत। बरोबर आहे। शनिवार बाजार कमाल चौकात नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत असताना मध्यरात्री टीमला माहिती मिळाली की तो त्या ठिकाणी गांजा घेऊन विकणार आहे। अशा खबरेवरून आमची टीम जाऊन त्याला सापळा रचून ताब्यात घेतले। 2 पंचासमक्ष त्या ठिकाणी सर्व एनडीपीएस कायद्याअंतर्गत जे प्रक्रिया करायला पाहिजे ते करून घेतले। आरोपीला अरेस्ट करून पीसीआर घेण्यात आले। पीसीआर दरम्यान त्यांनी ज्या आरोपीचं नाव सांगितलेलं आहे त्या आरोपीचा शोध घेऊ। त्याच्यानंतर त्यांनी कुठून आणलं याची आम्ही माहिती घेऊ। जवळपास 1 किलो 191 ग्राम म्हणजे 1200 ग्रॅमचं गांजा आहे। 30,000 जवळपास किमतीचं ते जप्त करण्यात आले। आरोपीला अटक करून पीसीआर दरम्यान तपास सुरू आहे। पकडलेल्या आरोपीचे नाव आहे सौरभ रामस्वरूप असज्जा आहे। इथं लष्करी भागचा राहणार आहे। एमपीडी रिलीज आहे। ते मारामारी इतर गुन्हे घरफोडीचे वगैरे गुन्हे आहेत, पण पहिल्यांदाच हा एनडीपीएसचा वापर केलेला आहे त्यांनी। तर त्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे। याच्यात PSI माझगावकर आहे, विनोद समदुरे, तायडे आहे, चौरे, कोसरे, पद्माकर उके ह्या लोकांनी केलेले आहे।